तर मागं वळून अशामुळं बघत होतो मी, मागं एक पप्पाची परी डायरेक्ट डिवायडरला जाऊन टोकली. युटर्न घेऊन बघायला जायचं होतं पण नको म्हणलं, ट्रिप आली होती. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळच्या पाळी पहिली ट्रिप आली होती आपल्याला डायरेक्ट दिघीची. मग एवढे सिलेंडर बघून मी विचार केला, सिलेंडरवाल्याला किडनॅप करून पार्किंगमध्ये सिलेंडर ठेवून देतो. मागून कस्टमर म्हणला, दादा लवकर चला. म्हणलं जाऊ दे. मग काय आमचा इंजिनियर अभ्यास करत होता सिरियसमध्ये. म्हणलो कर. मग आपल्याला आज आली चंदननगरची ट्रिप. सरळ निघालो चंदननगरच्या दिशेने. चंदननगरला चंदन लावाय, पण ह्यावेळेस त्याने मला काही चंदन नाही लावू शकला. मागचोस मला चंदन लावतो काय हा. मग तिथून येताना तिथं स्वामींचं खूप सुंदर मंदिर होतं. तिथले पाया पडले आणि आपण निघालो आपल्या घराकडे. मग मध्ये मला गावला सफरचंदचा ज्यूस. मस्तपैकी ज्यूस पीत बसलो. पहिलं इकडं तिकडं बघितलं, कोणी बघितलं नाही पाहिजे आपल्याला, नाही तर फालतू में और खर्चा हो जाएगा. तरी पण ट्रॅफिक लागतेच भाऊ, ट्रॅफिक आपल्या मागे सोडणार नाही कधी या. आणि रितेश भाऊला जरा मान दुखत होती म्हणून मानमुळे झालते, म्हणून त्याला घ्यायला चाललं होतं. जरा शेंगदाणे आणि लसूण. आणि त्या गाडीची अवस्था तर यांनी अशी केली काय विचारूच नका. असं वाटत होतं ती गाडी आहे का स्क्रॅपमध्ये का बंगालच्या दुकानात पडलेलं काय आहे. लाजा वाटत नाही, गाडी नीट ठेवायची. मग सागर भाऊ रिक्षाला मारत होता धक्का, गाणं म्हणत माहेशमती साम्राज्य. आणि कुणीतरी मागून माझं हुड फाडलं बाई. ज्यांनी पण फाडलं त्याला एकच सांगणं आहे, चुकून मला कुठं घावू नको, नाही तर पॅन्टासोबत चड्डी पण तुम्ही फाडणार. मग काय मित्रांनो, आजच्या दिवसाचा टुकूर मुकूर ट्रिपा मारत आपण निघालो घरी. आजसाठी एवढंच, भेटूया उद्या.